बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दररोज सकाळी ट्यूब दाबून त्यातून टूथपेस्ट बाहेर काढणं किती सोपं आहे ना. पण मुळात ही पेस्ट ट्यूबच्या आतमध्ये जातेच कशी हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे गुपित उलगडलंय या गोष्टीमध्ये. गोष्टीचं नाव आहे ट्यूबच्या आत टूथपेस्ट शिरते तरी कशी. ओरिजिनल स्टोरी, हाऊ डज द टूथपेस्ट गेट इन टू द ट्यूब बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे वीणा प्रसाद, चित्रांकन राजीव ऐप, मराठीत अनुवाद सुश्रुत कुलकर्णी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ही गोष्ट आहे 1870 सालची. अमेरिकेत असणाऱ्या कनेक्टिकट इथल्या न्यू लंडन या गावातली. सकाळचे 7 वाजले होते. मुलं आपल्या उबदार अंथरुणातून नाईलाजाने कशीबशी बाहेर पडत होती. त्यांच्या आया त्यांना तोंड धुवायला पिटाळत त्यांच्या हातात दात घासायची काडी आणि टूथपेस्टच्या बरण्या ठेवत होत्या. वाचलत का लक्षपूर्वक? दात घासायची काडी. अगदी खरं आहे ते. 1870 सालापर्यंत अमेरिकेतही दात घासायला काडीचाच वापर केला जायचा. ही काडी म्हणजे झाडाची छोटीशी फांदीच असायची. दात घासण्यासाठी तिची एक बाजू तासून ब्रशसारखी केलेली असायची. काही मोजक्या नशीबवान मुलांना आपले दात लखलखीत करायला एका टोकाला चक्क रानडुकराचे केस लावलेली काडी मिळायची. आणि मी आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीबाबत बोलले सांगा पाहू? टूथपेस्टच्या बरण्या. बरोबर. तोवर टूथपेस्टसाठी असणाऱ्या ट्यूबचा शोध लागलेलाच नव्हता. त्यावेळी टूथपेस्ट फक्त बरण्यांमधून मिळत असे. प्रत्येक मूल सकाळी उठल्यावर झोपाळू डोळ्यांनी त्या टूथपेस्टने भरलेल्या चिनी मातीच्या म्हणजेच सिरॅमिकच्या बरणीत आपली दात स्वच्छ करायची काडी बुडवत असे. खरं तर मुलंच काय, चिनी मातीच्या त्या बरणीमध्ये घरातला प्रत्येकच जण आपापली दातांसाठीची काडी बुडवायचा. क्वचित कधीतरी येणारी दूरवरच्या नात्यातली काळे पिवळे दात झालेली एखादी म्हातारी आजी असते ना, अगदी ती सुद्धा तिच्या दातांच्या रंगांसारखीच कळकट मळकट काडी त्याच बरणीत बुचकळत असे. एकदा अगदी सकाळी सकाळी एका दंतवैद्याच्या घरात, दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट, त्यांच्या घरातनं एक मोठी किंकाळी ऐकू आली. शी याक असं जोरात ओरडणारी स्वारी होती लुसियसची. त्याचे बाबा म्हणजे डॉक्टर शेफिल्ड हे एक दंतवैद्य होते. सगळ्या लोकांनी असं एकाच बरणीत काड्या बुडवणं लुसियसला अगदी म्हणजे अगदीच किळसवाणं वाटायचं. यापुढे आपण फक्त टूथ पावडरच वापरणार असं त्याने त्या दिवशी जाहीरच केलं. तरी त्याच्या डोक्यात विचार मात्र घोळत राहिला, टूथपेस्ट सहज वापरण्यासाठीचा यापेक्षा दुसरा एखादा चांगला मार्ग नक्कीच असला पाहिजे. काही वर्षांनी ल्युसियस मोठा झाला आणि दंतवैद्यकीचा अभ्यास करायला पॅरिसला गेला. दंतवैद्यकी म्हणजेच डेंटिस्ट्री. तिथे त्याने चित्रकारांना रंगांच्या ब्रशवर धातूच्या ट्यूबमधून रंग काढून घेताना पाहिलं. ते बघून त्याच्या डोक्यात लक्कन वीज चमकली. अरे च्या, टूथपेस्ट सुद्धा अशीच ट्यूबमध्ये भरून सोपेपणाने नाही का वापरता येणार? ही कल्पना सांगायला ताबडतोब त्याने घरी आपल्या बाबांकडे धाव घेतली. सुदैवाने त्याच्या बाबांना सुद्धा ही कल्पना मनापासून पटली. आता फक्त एकच छोटासा प्रश्न उरला होता. तो म्हणजे बरणीत असणारी पेस्ट ट्यूबच्या छोट्याशा तोंडातून आत भरायची कशी हे शोधून काढणं. तुम्हाला काय वाटतं, ल्युसियसने ती रिकाम्या ट्यूबमध्ये कशी बरं भरली असेल? मला सांगा, तुमच्या आयुष्यात एखादी वाईट सकाळ उगवली आहे का? म्हणजे सकाळी उठल्यावर झोपेच्या गुंगीत असताना टूथपेस्टची ट्यूब तुमच्या हातून खूपच जास्त दाबली गेल्याने ती भस्कन बाहेर सांडते. वॉशबेसिनवरचा हा सगळा पसारा बघून मात्र आता तुम्हाला खडबडून नीटच जाग येते. दुसरीकडे आटप आटप लवकर, शाळेची बस यायला फक्त 20 मिनिटच राहिली आहेत, असा आईचा धोशा सुरूच असतो. हा सगळा पसारा बघून आईचा ओरडा बसू नये असं तर तुम्हाला मनातून वाटत असतं. आता कशी बुवा भरणार परत ट्यूबच्या आतमध्ये पेस्ट?
आता विचार करून तुम्हीच सांगा, ल्युसियस आणि त्याच्या बाबांनी ट्यूबच्या आत पेस्ट भरायला काय बरं वापरलं असेल? एखादी कान साफ करायची काडी, किंवा अगदी छोटासा चमचा, की एखादी दात कोरायची काडी? नाहीच मुळी. सुदैवाने डॉक्टर शेफिल्ड यांच्यासाठी मात्र ट्यूबमध्ये पेस्ट भरणं आपल्याला वाटतं तितकं काही कटकटीचं नव्हतं. त्यांनी चक्क टूथपेस्टचं झाकण न उघडताच ती आतमध्ये भरण्याची किमया करून दाखवलीये. हो, अगदी खरं. त्यांनी टूथपेस्टचं झाकण घट्ट बंद केलं आणि पेस्ट चक्क तिच्या दुसऱ्या म्हणजे मागच्या बाजूकडून आत भरली. ही बाजू झाकणाच्या मानाने अधिक रुंद असल्याने तिथून पेस्ट आतमध्ये भरणं अधिक सोपं असतं. शिवाय जर जोर लावून पेस्ट आत भरायला तुमच्याकडे जर एखाद्या छोट्या पिचकारीसारखी गोष्ट असेल तर मग हे काम अगदी चुटकीसरशीच फत्ते होतं. नंतर दुसऱ्या बाजूने ट्यूब घट्ट बंद केली की पेस्टची सांडलवंड व्हायचीही शक्यता नाही. हल्ली मात्र टूथपेस्ट ट्यूबमध्ये यंत्रांच्या सहाय्याने भरली जाते. एका सरकत्या पट्ट्यावर अनेक मोकळ्या ट्यूब लावून ठेवलेल्या असतात. त्यांची झाकणाची बाजू खालच्या दिशेने असते आणि दुसरी अजून सील बंद न केलेली बाजू मात्र वरच्या दिशेने तोंड करून ठेवलेली असते. सरकत्या पट्ट्याच्या वरच्या भागात बसवलेल्या एका भल्या मोठ्या भांड्यात टूथपेस्ट भरून ठेवलेली असते. त्या भांड्याच्या तळात एक छोटीशी तोटी बसवलेली असते. सरकत्या पट्ट्यावरून रिकामी ट्यूब पुढे सरकली की त्या तोटीमधून रिकाम्या ट्यूबमध्ये पेस्ट भरली जाते. पण ट्यूब अगदी काठोकाठ भरत नाहीत बरं का. नंतर मागची बाजू घट्ट बंद करता यावी म्हणून साधारण अर्धा इंच जागा मोकळी सोडलेली असते. झालंच की, आता ट्यूब सील बंद झाली की पेस्ट ट्यूबमधून सर्रकन बाहेर यायला तयार. आपले दात निरोगी ठेवण्यासाठीचं प्राचीन भारतातलं पारंपरिक ज्ञान. भारतात आजही अनेक लोक आपले दात स्वच्छ करण्यासाठी कारखान्यात बनवलेल्या ब्रशऐवजी दातूंचा म्हणजेच लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाच्या काडीचा वापर करतात. दातूंमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. पण जगातला सर्वोत्तम ब्रश कुठला ते ठाऊक आहे का? आपली बोटं. दंतवैद्यांच्या मतानुसार बोटांनी दात आणि हिरड्या स्वच्छ करणं हे सर्वात चांगलं. पुदिना, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तुळस यासारखे मसाल्याचे पदार्थ आणि वनस्पती दातांसाठी चांगल्या असतात. सफरचंद, गाजरं यासारखे तंतुमय पदार्थ खाताना दात आपोआप स्वच्छ होत असल्याने तेही दातांच्या आरोग्यासाठी चांगले. कशी वाटली ही टूथपेस्टच्या ट्यूबची गोष्ट? या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.